नमस्कार मंडळी. आज आहे माझ्याकडे मटणाचा बेत. तर असं काही खास ओकेजन नाही आहे, सहजच म्हटलं आज मटण खायची इच्छा झाली आणि बरेच दिवस झाले खाल्लं नव्हतं. सो विचार केला आज मटण आणूयात आणि आज बुधवार आहे, त्यामुळे आज चांगला चान्स पण आहे मटण खाण्याचा. दरवेळेस काय होतं, मी फिशच आणत होती जास्त करून आणि मटण शक्यतो आम्ही अवॉइड करतो खाणं, पण आज म्हटलं चला आज मटण आणूयात आणि मस्तपैकी आज मटणाचा बेत करूयात. तर आज मी घेऊन आली आहे मटण. आत्ता झाली आहे मी जस्ट मार्केटमधून, अजून पिशवीमधून मी काढलं पण नाही आहे. तर म्हटलं आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण ही रेसिपी शेअर करूयात की मी आगरी पद्धतीने सोप्यात सोपी पद्धत वापरून कसं मटण बनवते आणि त्याचसोबत मी बनवणार आहे तांदळाच्या भाकऱ्या, तर म्हणजे ओतवल्या, तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर चला लवकर सुरू करूयात. आणि मी म्हटलं तुम्हाला मी बाहेर गेले होते सामान आणायला, तर सामान पण घेऊन आले मी. आता हे पण मला सगळं लावून ठेवायचं आहे. थोडंसं ग्रोसरी आहे, बाकी जास्त काही नाही आहे, फक्त ग्रोसरी आणली आहे. तर चला मंडळी हे पण लावून घेते सामान आणि आपल्याला मटण पण बनवायचं आहे, तर ते पण बनवायला घेते. ते पण तुम्हाला दाखवते. बघा अजून पिशवीतून मी काढलं पण नाही आहे, तसंच आहे. आणि सकाळी सकाळी गेलं ना का चांगलं मिळतं, जरा फ्रेश मिळतं मटण. आता हे सगळं क्लीन वगैरे करून घेते मटण आणि मग रेसिपी स्टार्ट केल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. तर मंडळी सगळ्यात पहिले आता मी आहे ना मटण शिजवून घेणार आहे. फक्त म्हणजे थोडंसं पिवळं करतात ना अळणी, तर मटणाचं ते करून घेणार, शिजवून घेणार मटण चांगलं आणि त्यानंतर मग आहे ना फोडणी घालणार मटणाला. असं केल्याने कसं मटण कच्चं राहत नाही, छान लागतं, टेस्ट छान येते. तर अशा प्रकारे मी बनवते, तर तसंच मी आता तुम्हाला दाखवते. इथे मी वाटण्यासाठी कांदा थोडासा असंच गॅसवरती थोडासा भाजून घेतला आहे. त्याच्यानंतर टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, आलं आणि लसूण घेतलं आहे. आता हे सगळं ना वाटण करून घेते आणि ह्याच्यामध्ये ना बरेच जण खोबरं पण घालतात भाजून, पण मी खोबरं आता नाही घालणार आहे, वरून घालणार आहे मी खोबरं भाजून. जेव्हा आपली भाजी रेडी होईल ना तेव्हा मग घालणार आहे. तर तसं मी तुम्हाला दाखवते. तर ग्राइंड केलेलं आहे मी अशा प्रकारे. आता हे मी फोडणी घालणार तेव्हा तुम्हाला दाखवणार. आणि हे दुसरं पण एक माझ्याकडे वाटण आहे, हे पण मी सकाळीच बनवलेलं होतं भाजीला. टिफिनसाठी जेव्हा मी रियाच्या पप्पांसाठी भाजी बनवली तेव्हा हे बनवलेलं होतं. तर हे पण मी यूज करणार, बनवून ठेवले अजून एक्स्ट्रा, कारण मटणाला जरा वाटण लागतं जास्तीचं त्यामुळे. तर आता इथे थोडंसं वाफेवर ठेवलं आहे मी मटण. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि कुकर लावून घेते. इथे मटण मी शिजायला ठेवून दिलेलं आहे कुकरला आणि इथे ना भाकरीचं पण पीठ रेडी आहे. तर हे मी जेव्हा जेवायला घेणार तेव्हाच बनवणार मस्त गरम गरम. तर आता बसते जरा वेळ 5 मिनटं.
तर बसले आता जरा एक 5 मिनटं बसणार मस्तपैकी. टी व्ही बघते टी व्हीवर काय लागलं आहे छान. आणि इतकी गरमी वाढली आहे ना आता सध्या. मी 10 वाजता रिहांशला स्कूलला सोडून आणि मग गेले होते. म्हटलं थोडंसं भाजी वगैरे पण घ्यायची होती आणि थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून गेले होते. तर इतकी गरमी होती आणि कालचं वातावरण असं होतं ना, खूप आभाळ होतं काल. असं वाटलं की पाऊस पडेल, पण पाऊस काही पडला नाही. जरासा थेंब पडला पाऊस आणि मग गेला तो. तर पाऊस तर काय झाला नाही, पण गरमी इतकी वाढली आहे ना आज खूप जास्त. काल जरा थंडावा वाटत होता, पण आज खूप गरमी आहे. तर आता बसले आहे, जरा पाणी पिते मस्त आणि बघते टी व्हीवर काय लागलं आहे. तर थोड्या वेळ टी व्ही बघणार मी, फ्रेश होणार मस्त. आणि मग त्यानंतर मला सामान पण लावायचं आहे. 2 पिशव्या भरून सामान आहे, तर ते पण सगळं मला जागच्या जागी ठेवायचं आहे. तर मग ते नंतर करणार मी. तर चला थोडा आराम करते. मंडई मटनचं कुकर थंड झालेलं आहे आणि मी कुकर खोलून बघितला तर मटण आहे ना एकदमच शिजून गेलेलं आहे. तर आता मला काही हे जास्त वेळ टोपात शिजवता येणार नाही, फक्त फोडणी घालून घेते आणि बघू आता बटाटे शिजतात का नाही. अजून बारीक करून घेते मी बटाटे. शिजले तर शिजले जरा वेळ. तर चला आता फोडणी घालून घेते पटकन, उशीर होतोय फारच. तर ह्याला बोलतात अळणी, म्हणजे हे तिखट नसतं म्हणून अळणी बोलतात मटणाचं. तर हे फक्त आहे ना टोमॅटो, कांदा आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि हळद घालून ह्याच्यामध्ये मटण शिजवतात. तर खूप टेस्टी लागतं हे पण, आणि हे खूप हेल्दी असतं कारण ह्याच्यामध्ये मटणाचा सगळा अर्क उतरलेला असतो या पाण्यामध्ये. ते लहान मुलांना किंवा जे म्हातारी माणसं असतात ज्यांची आता हाडं सगळी मजबूत नसतात राहिलेली, त्याच्यामुळे त्यांना हे दिलं ना तरी पण खूप छान त्यांना हेल्दी राहतं हे. तर अशा प्रकारे ह्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत या पाण्याचे. ह्याच्यामध्ये सगळा मटणाचा अर्क उतरलेला असतो. तर हेच पाणी, अळणी पाणी आता मी ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे. तर चला दाखवते. आणि मटण पण एकदम शिजून गेलेलं आहे जास्तीचं, त्यामुळे आता जास्त वेळ मी मटण नाही शिजवणार. तर चला, बघू शकता कांदा झालेला आहे ब्राऊन. आलेला आहे. आणि आता मी कोथिंबीर ॲड करून घेते थोडी. एक साईडला मी खोबरं भाजून घेते, सुकं खोबरं. मी वाटणामध्ये घातलं नाही सुकं खोबरं, आता वरून घालणार आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी असं सुकं खोबरं आहे, पाहू शकता. तर हेच मी यूज करते. असं पण मिळतं बघा रिलायन्सला, डीमार्टला वगैरे पण मिळतं. तर एवढं बस होईल मला सुकं खोबरं भाजीसाठी. हे छान मी असे भाजून घेते, मस्त ब्राऊन कलरचं करून घेते आणि मग भाजीमध्ये घालणार. तर खोबरं थंड झालेलं आहे, जर असं हातानेच मी क्रश करून घेते. ऑलरेडी ते एकदम असं काय बोलतात, एकदम बारीकच आहे, पण तरी पण मी अजून थोडंसं बारीक करून घेते हातानेच. मिक्सरला नाही फिरवत, मग ते एकदमच ऑइल वगैरे सुटणार त्याला. बस आता मी हे भाजीवर घालून घेते. त्यानंतर कोथिंबीर घालून घेते थोडीशी. झाली आपली मटन रेसिपी. जास्त हलवत नाही मी, कारण मटन शिजलेलं आहे ना, सो ते तुटायचं वगैरे सगळं, म्हणून मी जास्त हलवत नाही. तुम्हाला एकदा जवळून दाखवते. तवंग पण किती छान आलं आहे बघा भाजीला. आणि एकदम आगरी स्टाईल सिंपल सोपी मटणाची भाजी आपली तयार झालेली आहे.
आणि मी थोडी टेस्ट पण करून बघितली, मस्त एकदम झणझणीत झाली आहे. तर आता जेवणाच्या वेळेस मी जेव्हा प्लेट रेडी करेन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवणार. आता हे फक्त मला बटाटे शिजवण्यापुरता ठेवायचे आहे. बटाटे पण ऑलमोस्ट शिजत आलेले आहेत. तर एक 10 मिनटं मी फक्त आता ठेवणार आणि मग गॅस बंद करून टाकणार. तर चला, तर मटण वगैरे फोडणी घालून झालेलं आहे. आता बसले 5-10 मिनटं आहेत माझ्याकडे रियांशला घ्यायला जायला. 12:45 झालेला आहे. 1 वाजता निघेन मी बरोबर, 1:10ला सुटतो तो. तर सामान पण लावून झालं आहे. रियांसाठी काही आणलं आहे मी इथे, ब्रश वगैरे. खुश होणार तो, त्याचा ब्रश खराब झाला होता, सो त्याला मी हा ब्रश घेऊन आले. आणि पोरांना हे असेच आवडतात नाही का, कार्टूनचे वगैरे असे. तर तेच आणलं आहे मी. 5+ इथे लिहिलेलं आहे. तो आता 6 वर्षाचा आहे म्हणून मग घेतला. बघू आता त्याला दाखवणार म्हणून इथंच ठेवून दिलेला आहे मी सोफ्यावरती. तो आला की बघणार लगेच. त्याला ज्या ज्या वस्तू आणल्या ते इथे मी ठेवलेल्या आहेत. 2-3 वस्तू आहेत. तर आल्यावर तो बघेल आणि खुश होईल. तर चला, आता एक 10 मिनटात त्याला घ्यायला जाते मी आणि मग तो आला ना की मग दाखवते. तर यांना घेऊन आले स्कूलमधून. हातपाय वगैरे सगळे धुतले, फ्रेश झालो आम्ही दोघं पण छान. आता म्हटलं भाकऱ्या करून घेऊ. मी ना बटाट्याची भाजी, कारेली आणि बटाट्याची भाजी बनवले. चालेल ना? खाशील ना? हो. इथे मी रेडी केली आता मटन थाली, आपलं मटन स्पेशल. आणि या भाकऱ्या ओतवल्या बोलतो आम्ही याला, तांदळाच्या. तर या भाजी बघू शकता, थिकनेस पण इतका छान आला आहे आणि मटण पण खूप छान शिजलं आहे. आणि दिसतंयच इतकं टेम्पटिंग ना. आता कधी एकदाच जेवतो आहे आम्ही असं झालं आहे. भूक लागली आहे खूप. इथं अजून एक भाकरी होते म्हणून थांबले आहे मी. आणि इथं एक प्लेट रेडी केली आहे. तर आता रियांश आणि मी जेवून घेणार. आणि मग रियांशला इथे प्लेट केली आहे मी आणि त्याला मी फसवलं आहे की मी बटाट्याची भाजी केली आहे. तर बघू त्याचे एक्सप्रेशन्स. रियांश चल जेवायला. कुठे गेला? चल, काय करतो तिकडे? काय करतोय? नको, चल मध्ये चल. बघ ये, चल. बटाट्याची भाजी खाणार आहेस ना? काय आहे? मटन भाव नको ना? नको कशाला? तुला आवडत नाही ना मटन भाव? आवडते, मग चल लवकर चल.